नीतिसूत्राचं पुस्तक 28वा अध्याय पहिलं वचन. किती 28? मिळाला असेल मराठी, हिंदी, इंग्लिश वाचू शकतात. कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात. वचन माझ्यासाठी आहे. तुम्ही मुखाने कबूल करत करा. मी असं दरवेळेस म्हणतो, जोपर्यंत तुम्ही मुखाने कबूल करणार नाही तोपर्यंत वचन तुमच्या जीवनात काम करणार नाही. जेव्हा तुम्ही मुखाने कबूल करा आणि अंतर्गत विश्वास करता तेव्हाच तारण होईल. आणि वचनाचं देखील तसंच आहे. त्यासाठी प्रथम मुखाने कबूल करणं फार गरजेचं आहे. आणि नीती 28:1 वचन आपण वाचलेलं आहे. आणि नीतिसूत्राचं लेखक म्हणत आहे की कुठलेही अरिष्ट नसता दुर्जन जमीनदोस्त होता. हिंदी बायबल आहे, वाचू शकता. हिंदी वाचू. दुष्ट लोग जब कोई पीछा नहीं करता तब भी भागते हैं, परंतु धर्मी लोग जवान सिंहों के समान निडर रहते हैं. प्रेज गॉड. हालेलुया. आपल्याला काय सांगायचं, आपल्याला वचनातून काय शिकायचं आहे मी थोडक्यात 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. आणि इथं नीतिसूत्राचं लेखक म्हणत आहे की दुर्जन कोणी पाठीस लागले नसताही काय होतं, जमीनदोस्त होतं, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. प्रेज गॉड. हे वचन माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. जेव्हा हे वचन मला प्राप्त झालं तेव्हा ते वचन प्रथम मला लागू होतं, नंतर तुमच्यासाठी लागलं. आणि प्यानो मला या वचनातून तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे, तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे. प्रेज गॉड. तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये उभारी द्यायची आहे या वचनातून. कारण की गेल्या आठवड्यात फार चुकीच्या गोष्टी घडल्या. या चुकीच्या गोष्टी पाहायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या की मुसळधार पावसामुळं अनेकांचे घरं पाण्याखाली गेले. अनेकांचे जे काही जीवनावश्यक गोष्टी होत्या त्या पाण्यामध्ये वाहून गेल्या. कित्येक वाहनं वाहून गेले. कित्येक जण मृत्युमुखी पडले. कित्येकांचं हजाराचं लाखोचं करोडाचं नुकसान झालं. आणि हे तुम्ही आजूबाजूला पाहत आहात. आणि मला तुम्हाला या वचनातून उभारी द्यायची आहे. तुमच्या मनाची अंतकरणाची तयारी करायची आहे की ह्या दिवसामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. हालेलुया. एक वचन असे आपण आणखी त्या वचनातून आपण पुढच्या भागात करूया. मग त्याचं पुस्तक 6वा अध्याय आणि 46 ते 39 49 आपण बघूया. बुक 6वा अध्याय 46 ते 49. खूप शुभवर्तमान 6वा अध्याय 46 ते 49. जब तुम मेरा कहना नहीं मानते तो क्या प्रभु हे प्रभु कहते हो? जो कोई मेरे पास आता है और मेरी बात सुनकर उन्हें मानता है, मैं तुम्हें बताता हूँ कि वह किसके समान है. वह उस मनुष्य के समान है जिसने घर बनाते समय भूमि गहरी खोदकर चट्टान पर नींव डाली, और जब वह बाढ़ आया तो धार उस घर पर लगी, परंतु उसे हिला ना सकी क्योंकि वह पक्का बना था. परंतु जो सुनकर नहीं मानता वह उस मनुष्य के समान है जिसने मिट्टी पर बिना नींव का घर बनाया. जब उस पर धार लगी तो वह तुरंत गिर पड़ा और गिरकर उसका सत्यानाश हो गया. हालेलुया. प्रेज गॉड. आता आपण वचनाच्या मुख्य भागात येत आहोत. आणि आपण जे वचन वाचलं नीतिसूत्राच्या अध्याय 28:1 मध्ये की दुर्जन कोणी पाठीस लागला नसतं ते पळतात किंवा ते जमीनदोस्त होतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. कितीही संकट आलं, कितीही समस्या आल्या, कितीही लोकांनी निंदा केली, अपमान केला, छळ केला, तर बदलली साक्षी दिली. 50,000ची गरज होती आणि जेवण तुम्ही दिवस
आणि तशीच साक्ष काही महिन्यापूर्वी 1-2 महिन्यापूर्वी माझ्याही जीवनात घडली होती. मला 25-30 हजाराची गरज होती आणि ग्रामपंचायतच्या एका व्यक्तीने मला तो चेक दिला आणि तुम्ही साक्ष सांगितलेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहत असता, देवाच्या आज्ञेमध्ये राहत असता, देवाच्या सानिध्यात राहत असता, तेव्हा असं होणार नाही की तुमच्या जीवनात वादळ, पूर, समस्या येणार नाही. तुम्ही जर तुम्हाला असं सांगत असेल की तुम्ही चर्चला या म्हणजे तुमचे आजार निघून जातो, ठीक आहे, आजार पार्टीने निघून जातील, ओके. पण असं नाही की आजार येणारच नाही. प्रेज लॉर्ड. असं होणारच नाही. तर तुम्ही असा देवावरती विश्वास ठेवा म्हणजे तुमच्या जीवनात सगळं चांगलंच होईल, काही वाईट होणारच नाही असं जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर ते चुकीचं आहे. प्रेज लॉर्ड. जे वचनातून जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. आणि इथं आपल्याला दिलेलं आहे लूक 6 अध्याय 46 ते 49 वचन आपण वाचलेलं आहे. आणि इथं मी तुम्हाला मराठीतनं वाचतो. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही काय करत नाही. आणि जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आणि इथं आपल्याला प्रभू श्री ख्रिस्त आपल्या शिष्यांना काहीतरी शिक्षण देत आहे. काहीतरी तो वचनाच्या माध्यमातून, काहीतरी दाखल्यातून, काहीतरी गोष्टीद्वारे, काहीतरी निसर्गाच्या गोष्टीद्वारे तो आपल्या शिष्यांना काहीतरी शिकवित आहे. आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त प्रत्येक वेळेस त्या शिष्यांना शिकवायचा तो काहीतरी दाखल्यांद्वारे, काहीतरी गोष्टीद्वारे, काहीतरी निसर्गाच्या कृतीद्वारे तो शिकवायचा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि इथं देखील आपल्याला तसंच पाहायला मिळत आहे की प्रभू श्री ख्रिस्त देखील आपल्या शिष्यांना काहीतरी गोष्ट शिकवित आहे. आणि तो ती काय शिकवित आहे, तो ते काय दाखवत आहे ते आपण पाहूया. की जो कोणी प्रभू श्री ख्रिस्ताची वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे कृती करतो तो कुठल्या मनुष्यासारखा आहे, तो कुठल्या झाडासारखा आहे, तो कुठल्या घरासारखा आहे, तो ते ह्या वचनातून तो सांगत आहे. तो ते शिकवित आहे पियानो. आणि तो काय शिकवित आहे, तो कोणा एका घर बांधणारा मनुष्यासारखा आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, खणीत जाऊन, खोल जाऊन खडकावर पाय घातलेला आहे. आणि मग काय झालेलं आहे, मोठा पूर आलेला आहे. प्रेज लॉर्ड. मोठा पूर आलेला आहे. आणि पूर हा कुणाच्या जीवनामध्ये आलेला आहे, कुणाच्या जीवनामध्ये आलेला आहे. हे वचन कुणासाठी सांगत आहे प्रभू श्री ख्रिस्त, की जो मनुष्य देवाची वचने ऐकून त्याप्रमाणे कृती करत आहे त्याच्या विषयीचा हा दाखला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सर्वजण आहेत. जो वचन ऐकून त्याप्रमाणे कृती करत आहे त्याच्या जीवनाविषयी प्रभू श्री ख्रिस्त बोलत आहे. तो आपल्या शिष्यांना काहीतरी सांगत आहे. ते वचन वाचलं म्हणजे फॉलो करणं सोपं नाही की. जेव्हा तुम्ही वचन पाळायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावरती संकट येणार. प्रेज लॉर्ड. कुठला दाखला आहे तो, पेरणी करण्याचा दाखला. ते वचन आहे का, सापडतं का, मत्स्याच्या पुस्तकात आहे. खडकाळे पडलेले काही घरात पडलेले वचन सापडतं का मुलाला. सापडलं की त्यामध्ये पेरणी करण्याचा दाखला आहे. त्यामध्ये पेरणी करण्याचा दाखला मत्स्याच्या अध्यायामध्ये वचन आहे. त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की पेरणी करायला जातो आणि काही बी खडकाळी पडतं, काही वचन वाचा. मत्स्याचं पुस्तक 13वा अध्याय आणि त्यात 20 आणि 21 वचन वाचा. मत्स्य 13:20. परिवर्तन सांगत आहे, तुम्ही सांगत आहे. मत्स्य 13वा अध्याय 20 आणि 21 वचन वाचा. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकतो व तत्काळ ते आनंदाने ग्रहण करीतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि त्या वचनामुळे संकट आले किंवा
छळ झाला वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला, वाचा पुढे. तो लागलच अडखळतो. लागला अडथळतो. हालेलुया. मी काय तुम्हाला सांगत आहे की प्रभू श्री ख्रिस्तांनी जो हा दाखला दिलेला आहे तो अशा व्यक्तींसाठी दिलेला आहे की जे वचन ऐकतात आणि त्याचं पालन करतात. आणि त्यांच्याविषयी दाखला देताना जे आपलं मूळ वचन आहे लूक 6 अध्याय, पुन्हा या लूक 6 अध्याय 48 वचन, लूक 6:48 वाचा पुन्हा. आपलं जे वचन आहे त्यामध्ये पुन्हा या लूक 6:48. पण एक घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. ओके. त्याने खणीत खोल जाऊन हां खडकावर पाया घातला. हां. मग पूर आला तेव्हा रोग त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बघा प्रिया, जो मनुष्य वचन ऐकतो त्याप्रमाणे वागतो, ते पालन करतो, त्याच्यावरती मोठा पूर येऊ शकतो. त्याच्यावरती मोठा लोंढा, काय शब्द, मोठा लोंढा, पूर आला व तेव्हा तो त्या घरावर आदळला. प्रेज लॉर्ड. हे कुठल्या व्यक्तीविषयी आहे, कुठल्या घराविषयी आहे. मी पाहिलं असेल मुंबईमध्ये किंवा इतर कुठल्याही भागामध्ये की झाडं पडत आहेत पावसामुळे. पाहिलेत का झाडं पडलेली? पाहिलेत का? अनेक झाडं पडलेले आहेत, अनेक घरं पडलेले आहेत, घराचे स्लॅब पडलेले आहेत, बरोबर. आणि ते का पडत आहेत? कारण ते खोल खडकावरून ते बांधलेले नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी त्याचं जे मूळ आहे झाडाचं ते काहीतरी खराब झालेलं आहे, बरोबर. की आता जागोजागी सिमेंटचे रस्ते होत आहेत, बांधकामं होत आहेत आणि त्यामुळे काय होतं आहे, ते मूळ कमकुवत झालेले आहेत आणि त्यामुळे ते झाडं जेव्हा पाऊस येत आहे, जेव्हा मुसळधार पाऊस येत आहे तेव्हा ते झाडं पडत आहेत. ते घरं जे घरं आहेत ज्यांची भिंतीमध्ये पाणी जात आहे, ज्यांचे पाय मजबूत राहिले नाहीत कालांतराने, ते पडत आहेत. आणि प्रियांना मला ह्या वाटतं काय सांगत आहे, प्रभू श्री ख्रिस्त आपल्या शिष्यांना काय शिकवित आहे या दाखल्यातून. जे वचन ऐकतात आणि जे त्याचे पालन करतात त्यांच्या जीवनात मोठे पूर, मोठे वादळ, मोठे लोंढे येऊ शकतात किंवा येतात. तर एक आनंदाची बातमी आहे. हालेलुया. एक आनंदाची बातमी आहे. ते काय की जरी एवढा पूर आला, जरी एवढे लोंढे आले, जरी एवढे वादळ आले, तरी ते घर हलले नाही. आमेन. हालेलुया. एकच बरं आमेन. सगळ्यांना आम्हाला आमेन. हालेलुया. आशीर्वादाची की जर तुम्ही वचन ऐकता, वचनाचं पालन करता, तेव्हा तुमचं क्षण होणार, तुमचं संकट येणार, लोक तुमच्या विरोधात निंदा करणार, तुमच्या विरोधात बोलणार आणि ह्या गोष्टी घडणार. पण मला आणखीच सांगू द्या, ह्या गोष्टींमुळे तुमचं काही नुकसान होणार नाही. हालेलुया. तुम्ही आणणार नाही, तुम्ही पडणार नाही. ठीक आहे, थोडंफार नुकसान होऊ शकतं, थोडंफार तुम्हाला नुकसानीतून जाऊन लागू शकतं, पण असं होणार नाही की जसं दुर्जनांचा नाश झाला तसं तुमचा नाश होणार नाही. पुढचं वचन आता पुढचं वचन 49. परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्या घरावर रोग आढळला तेव्हा ते तत्क्षणी पडले आणि त्याचा मोठा नाश झाला. आणि जो वचन ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो अशा मनुष्यासारखा आहे की तो पाया न घालता किंवा खोल न खणता त्यावर घर बांधतो. आणि इथं ह्या मनुष्याच्या बाबतीत मोठा पूर आलेला दिला नाही किंवा मोठा लोंढा आलेला दिला नाही. काय दिलेलं आहे? फक्त घरावर ओढ म्हणजे पुराचा ओढ लोंढा आलेला आहे आणि ते तत्क्षणी पडलेलं आहे आणि जमीनदोस्त झालेलं आहे. विचार करा आपल्याला, दोन्ही गोष्टी
डोळ्यासमोर आणा. एक वचन ऐकून त्याप्रमाणे पालन करणार आहे आणि त्याच्या जीवनामध्ये मोठे पूर येत आहेत, लोंढे येत आहेत, वादळ येत आहे, पण ते हालत सुद्धा नाही आहे. आणि दुसरा एक व्यक्ती आहे की त्या विषयी काय दिलेला आहे, परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पायानं घालणाऱ्या मनुष्यासारखा आहे, जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. आणि त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते तक्षणी पडले. त्याचा पूर आलेलाचा शब्दाचा उल्लेख नाही आहे का? तुम्ही बायबलमध्ये आहे का? पूर आल्याचा शब्द आहे का? कोणती नाही. परंतु जो सुनकर नहीं मानता वह उस मनुष्य के समान है जिसने मिट्टी पर बिना नींव का घर बनाया. जब उस पर धार लगी तो वह तुरंत गिर पड़ा. फक्त धार लागली आणि तो पडला. आणि 48 वचन पुन्हा एकदा वाचतो. वह उस मनुष्य के समान है जिसने घर बनाते समय भूमि गहरी खोद कर चट्टान पर नींव डाली और जब बाढ़ आया तो धार उस बाढ़ आया. बरोबर, बाढ़ आया, पूर आला, हा शब्द इथं आहे. पुढं घर पर लगी परंतु उसे हिला न सकी. परंतु उसे हिला ना सकी. प्रेमला तुम्हाला काय सांगायचं ही धार्मिक सियासाची निर्भय का आहे का? दानियलचं एक पुस्तक वाचलं, वचन होतं आपण वचन दानियलचं पुस्तक आणि त्यातील 6वा अध्याय आणि 22वा वचन. दानियल 6 मी थोडके वचन सांगून टाकणार आहे. दानियल 6 म्हणजे आपल्याला प्रभू भजनामध्ये जायचं आहे. मेरे परमेश्वर ने अपने दुष्ट भेजकर सिंहों के मुंह को ऐसा बंद कर रखा कि उन्होंने मेरी कुछ भी हानि न की. इसका कारण यह है कि मैं उसके सामने निर्दोष पाया गया और हे राजा तेरे समुख भी मैं कोई भूल नहीं की. दानियल 6 जब दानियल को मालूम हुआ कि उस पात्र पत्र पर हस्ताक्षर किया गया है तो वह अपने घर गया जिसकी ऊपरी कोठरी की खिड़कियाँ रेशम की और पूरी रहती थी और अपने रीति के अनुसार जैसा वह दिन में 3 बार अपने परमेश्वर के सामने घुटने टेककर प्रार्थना और धन्यवाद करता था वैसे ही तब भी करता रहा. आमेन. हालेलुया. शॉर्टमध्ये सांगतो की दानियल हा फार धार्मिक व्यक्ती होता. दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. आणि त्याच्या जीवनात एक मोठं संकट आलेलं आहे की त्याचा जो त्या ठिकाणी ज्या राजाच्या अंडरमध्ये तो अधिकारी म्हणून काम करत होता त्या राजाने एक फरमान काढलेलं आहे की माझ्याशिवाय आणि कोणाही देवाची भक्ती 30 दिवसापर्यंत करायची नाही आणि केली तर मी तुम्हाला सिंहाचं भेट टाकेल असं ते फरमान काढलेलं आहे. आणि हे जेव्हा संकट हे जेव्हा वादळ हा मोठा पूर या जीवनामध्ये आलेला आहे तरी देखील तो न डगमगता तो प्रार्थना करत आहे. आणि तरी 3 वेळा प्रार्थना केलेली आहे. ही बातमी कळल्यानंतर देखील राजाचं फरमान निघाल्यावरती देखील आणि मग काय झालेलं आहे तेव्हा राजाचे वर्ण सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलेलं आहे. आणि सिंहाच्या गुहेत तुम्ही पाहू शकता 10-15 सिंह असू शकतात. बरोबर, जेव्हा पाहिजे का सिंहाची एक जसं माणसाचं घर असतं तसं ते सिंहाची गुहा असेल किंवा सिंहाचं घर म्हणू शकता. त्यामध्ये सिंह 10-15-20 सिंह असेल त्या जागेमध्ये ठेवलेलं असतं. आणि अशा सिंहाच्या गुहेमध्ये 10-15-20 सिंहांमध्ये त्यात आलेला टाकण्यात आलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगितलं तिथं देखील तो प्रार्थना करत होता. ज्या ठिकाणी सिंहाची गुहा ज्या ठिकाणी सिंह होते त्या सिंहांमध्ये देखील तो प्रार्थना करत होता. आणि एवढे सिंह असताना देखील एकाही सिंहाने त्याला दर्श केलं का नाही. त्याची देवदूताने येऊन त्या सिंहाची तोंडे भरते. तर देवदूताने येऊन त्या सिंहाची शक्ती नाही केली का केली. त्याची तो दानियल जो होता तो नित्य प्रार्थना करणार होता. तो परमेश्वरावर विश्वास ठेवणार होता. आणि मला तुम्हाला काय सांगायचं
जो देवाच्या वचनाप्रमाणे वागतो, देवाच्या वचनाप्रमाणे जीवनाचं पालन करतो, त्याच्या जीवनात मोठे पूर, मोठे वादळ, मोठे संकट येणार. पण जर तुम्ही त्या गोष्टी सोडल्या नाही, तर तुम्ही सिंहासारखे निर्भय व्हाल, तुम्ही पडणार नाही, तुमचं नुकसान होणार नाही. आणि काय झालेलं आहे, इतके सिंह असून देखील त्या सिंहाने दानिएलला टन देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. बरोबर, तरी केला ठीक आहे, मी म्हणतो सिंहाची तोंडे बंद केली तर पंच तरी होतं ना. बरोबर, पंच तर असतील ना, पंचाला नखे तर असतील ना. ठीक आहे, सिंहाची तोंडे बंद केली, पण पंचाने तरी हल्ला करू शकले असते ना. पण केला का? नाही केलं. की सिंहाची सर्व शक्ती त्यांनी त्या देवदूतांनी काढून टाकली होती का? त्याची दानिएल तिथं प्रार्थना करायला व्यक्ती होता. किती मोठं संकट महादेवीचा पूर्ण येता, जर तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगणार असाल तर ते तुम्हाला पाडू शकणार नाही, ते तुम्हाला हलवू शकणार नाही, ते तुमचं नुकसान करू शकणार नाही. एवढे मोठे सिंह आले तर ते दानिएलला खर्च सुद्धा करू शकले नाही. हालेलुया, प्रेज गॉड. दानिएलचं जीवन थोडं खंडावर जाऊन जे पाया बांधतात अशा घरासारखं, अशा झाडासारखं त्याचं जीवन होतं. आणि तसंच जीवन खूप चांगलं देखील असतं. हालेलुया, प्रेज गॉड. गरीब बाजाराची स्थिती असते, गरीब कुळाची परिस्थिती असते, जरी किती मोठी वादळ ठेवून तुमच्या जीवनात शिकत असलं तरी देखील तुम्हाला दानिएलप्रमाणे प्रार्थना करण्याची आहे. तर तुम्ही पडणार नाही. एक वर्ष वाटलं, शेवटचं वाटलं, मी तर तुमचं 24 वाटतं, 16 वर्ष मोदीमध्ये वाटलं, 5 वाटलं, 16 कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जय अरिष्ट आल्याबरोबर जमीन होतात. हालेलुया, प्रेज गॉड. जरी 7 वेळा तो पडला, 7 वेळा अनेक संकट आले, तरी तो पुन्हा उठेल जातो. तो तसाच पडलेला राहणार नाही, तसाच नाश होणार नाही. जसा तुमच्या आता होईल, तुमच्या आयुष्य आल्याबरोबर जमीन दोस्त होतो. तुमच्या थोडं पाण्याचा लोंढ आला तरी त्यांचा मोठा नाश होईल. पण ते धार्मिक व्यक्ती आहे, जे त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे. मोठे संकट आले, मोठे वादळ आले, मोठे पूर आले, मोठ्या सिंहाचा गुहेत त्यांना पडण्याची परिस्थिती आली, काही बाजूने सिंहाचा प्रशासनाचा अटॅक झाला, तरी देखील ते नाश पावला, ते पूर्ण आशीर्वाद. हालेलुया, लक्षात द्या तुम्हाला आपण आपल्या जागेवर उभं राहूया, प्रार्थना जाऊया. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद. आपण आपल्या डोळ्यामध्ये आम्ही प्रार्थना जाऊया. हालेलुया, धन्यवाद. थँक यू लॉर्ड. सर्वांसाठी धन्यवाद. हालेलुया, धन्यवाद. Say
आशीर्वादाने आम्ही बाप्पा मोठ्या पेचात पडलेला आहोत, तरी परमेश्वर आम्ही आमची दृष्टी लागलेला आहोत बाप्पा. 122 प्रमाणे बाप्पा आकाशाचा पृथ्वी निर्माण करता, त्याचकडे आम्ही सहाय्य मागतो परमेश्वर. बाप्पा स्तोत्र 5 प्रमाणे तो आमच्या शत्रूच्या देखत तो आमच्या पुढे ताटवाडा परमेश्वर आहे. मृत्यू त्याच्या घरी तुम्ही आम्ही जात असलो तरी आम्ही आयुष्यात घेणार नाही, पण तुझी आखरी व तुझी काठी आम्हाला धी देतात परमेश्वर. स्तोत्र 20:8 प्रमाणे परमेश्वर बाप्पा तू आम्हाला मजबूत उभं करणार परमेश्वर आहे. तो आम्हाला पडू देणार नाही परमेश्वरा, तो पडलेल्या स्थितीमध्ये राहू देणार नाही परमेश्वरा. आणि बाप्पा आम्ही तुझा विश्वास ठेवला आहे. आम्ही बाप्पा तुझ्यावरती आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत परमेश्वरा. कारण तुझं वचन म्हणतं जे तुझ्याकडे पाहत आहोत ते प्रकाश पावतात, त्यांची मुख्य लक्षण एखादं आपली काळवणार नाही. हालेलुया, धन्यवाद हालेलुया बाप्पा. त्याला तुझ्याकडे पाहिलं बाप्पा आणि त्या सिंहाच्या तू त्याला जिवंत बाहेर काढलं आणि नुकतंच बाहेर काढलं नाही, तर त्यानंतर तू त्याला सर्वात उंच पदावर तू त्याला स्थापन केलं परमेश्वरा. हालेलुया, धन्यवाद प्रभू बाप्पा. मोठा पूर त्या घरावर आदळला, पण ते घर हल्लं नाही, त्या घराचा नाश झाला नाही, कारण तिथे मजबूत खाटावर बांधलेलं होतं. हालेलुया, त्यांचं वचनाप्रमाणे त्यांचं जीवन होतं, तुमचा विश्वास मजबूत होता. हालेलुया, तर तुमचा विश्वास मजबूत असेल, तर तुमचं वचनामध्ये तुमच्या जीवनामध्ये वचनाचं पालन असेल, कृती असेल, तर तुमचं जीवन तुमचं झाड ते मजबूत खोलवर मूळ असलेल्या झाडाप्रमाणे तुमचं जीवन असेल, तुमचं ते झाड असेल, तुमचं घर असं असेल की जे ते खोल खड्ड्यावर ते बांधलेलं पाहायचं तुमचं ते घर असेल, ते मजबूत असेल. हालेलुया, मग मोठा पूर आला, मोठं वादळ आलं, अनेक संकट आले, तरी देखील ते तुम्हाला हलवू शकत नाही, ते तुमचा नाश करू शकत नाही. हालेलुया, धन्यवाद परमेश्वर. प्रत्येकाला आशीर्वाद विश्वास करतो बाबा. तुम्हाला देखील आपल्याला आशीर्वाद केलं आहे बाप्पा. माणूसातून काही चुकीचा शब्द निघाला असेल तो माझ्या मागचं बापा आहे, तुमचं वेळ काम काढत होतो वेगळा तुम्ही बोललं ना तर मी ते बापा जे काय नांदशब्दाला मित्र ते सर्व विचार करत आलं होतं, ते सर्व प्रार्थना गोष्टी राष्ट्रवादी दिसतात गोड गोड म्हणून ऐकून मांडलेला होता. सुंदरसं देवाचं वचन आपल्या प्रार्थना आणि आपला पाया आपल्या खडकावर खडक म्हणजे जो आमचा विश्वास त्या खडकावर आमचा पाया म्हणून स्तोत्र करता म्हणतो की ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, ते जीवन आहे. देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करूया. या जगामध्ये परिपूर्ण किंवा पवित्र येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही नाही. येशू ख्रिस्त म्हणतो की जसा माझा पिता परिपूर्ण आहे तसेच तुम्ही परिपूर्ण व्हा. आणि आम्हाला परिपूर्ण होण्यासाठी आम्हाला जिवंत ठेवलेला आहे. पाऊल लोकांच्या पत्रामध्ये आपण की सर्वांनी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या कौरवाला पडलेले आहे. नीतिमान कोणी नाही, एक देखील. आणि आमच्या ह्या मानवी जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना पुष्कळशा चुका आमच्याकडनं होतात. धार्मिकतेच्या बाबतीत आम्ही करतो, पण मनुष्य आपण देवाचं वचन वाचलं मी ते सुद्धा 26 वाचले आहे. आपल्या वचनामध्ये धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पूर्ण होत नाही. तो
सरसरीत तो परिणाम आहे उन्नत होतो. मागच्या आठवड्यामध्ये एक असाधारण घटना घडली. हे बहुतेक आपल्या सर्वांना ते माहीत आहे की आपल्यामध्ये असलेल्या दोन स्त्रिया पवित्र शास्त्राच्या वचनावर करत असताना मी त्यांचा व्हिडिओ पाहता. माझा उद्देश हाच होता आणि हा होता की खरोखर लोकांना देवाच्या वचनाची मंदिरात असताना गरज आहे आणि बाहेर असताना गरज आहे. त्याचा परिणाम वेगळा होईल असं मला कधी वाटलं नाही. तो विरोधी अपलोड केला आणि सेव्ह पण केला आणि पुष्कळ वेळेस त्या दोन व्यक्तीचे मुलं झोपवल्या गेले. मी त्यांना हे सांगितलं, जर तुमचे मुलं घर दुखवलेले आहेत कृपा करून प्रभूमध्ये मला तुम्ही क्षमा करा. मी एकदा नाही, दोनदा नाही, चारदा मी त्यांना हे शब्द उच्चारले. पण असं देवाचं सहाय्य करू आणि शास्त्राप्रमाणे एकीच्या जर हे जर मला